रामकृष्ण हरी मंडळींनो, माऊली कीर्तन सोहळा महाराष्ट्रातील सर्वात लोकप्रिय असलेले एकमेव चॅनल सप्ताह कीर्तन, भागवत कथा, हरिजागर व लाईव्ह कार्यक्रमाकरिता अवश्य संपर्क करा. माऊली चोपडे व देवा पाटील.
हॅलो 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 देई माझा जन्म देवा मॉनिटर का देई माझा जन्म देवा करीना सेवा आवडे करीना सेवा आवडे करीना सेवा आवडे करीना सेवा करीना सेवा आवडे करीना सेवा देई माझा मुखे नाम नारायण आसो भलते खाए आसो भलते खाए सुख दुःखा चाड आहे सुख दुःखा चाड आहे करीना नामाचे चिंतन मुखे नाम नारायण मुखे नाम नारायण मुखे नाम मोक्ष सायुज्यता मोक्ष सायुज्यता सेना मने जीवा चिंता सेना मने जीवा चिंता संगीत विशारद भजन सम्राट पांडुरंग महाराज सदगे त्यांना साथ करते संगीत विशारद भजन सम्राट पप्पू महाराज पोले।
देई मज जन्म देवा करीन सेवा आवडी करीन नामाचे चिंतन मुखी नाम नारायण असो भलते ठाई सुख दुःखा चाड नाही करीन नामाचे चिंतन मुखी नाम नारायण मोक्ष सायुज्यता सेना म्हणे जीवा चित्ता करीन नामाचे चिंतन मुखी नाम नारायण विठाल विठाल
यथा गच्छति सागरं सर्वदेव नमस्कारं केशवं प्रतिगच्छति वसुदेवसुतं देवं कंसचानूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरु जन्माद्यस्य यतोऽन्वयादितरतश्वार्थे स्वविघ्नस्वराट् तेने ब्रह्महृदाय आदिकवये मुह्यन्ति यत्सूरयां तेजो वारिमृदां यथा मणिमयो यत्र त्रिसर्गो मृषां धाम्ना स्वेन सदा निरस्तकुहकं सत्यं परं धीमहि योऽन्तप्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां सञ्जीवयत्यखिलशक्तिधरस्वधाम्नाम् अन्नां च हस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यं पांडुरंगा गुरु प्रथम नमन दुसरे चरण संतांची या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका ज्यांचे केले स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेच वंदो चरण श्री गुरूंचे आता हृदय आपुले चौफाळून या भले वरी बैसव पाबुले श्री गुरूंची ते नमस्कारोणी आता मस्तक हे पायावरी अनंत कोटी ब्रह्मांड नाही पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या चरणी प्रणाम करून प्रातस्मरणीय ब्रह्मीभूत गुरुवर्य श्री संत मोतीराम महाराज परमपूज्य प्रातस्मरणीय वैकुंठवासी माझे बाबा गुरुवर्य धोंडीराज शास्त्री पालमकर या महापुरुषांच्या चरणी नतमस्तक करून आदरणीय वडील वैकुंठवासी हरिभक्तपरायण मारुती नामाजी निळे आदरणीय पिताश्री वैकुंठवासी हरिभक्तपरायण मारुती नामाजी निळे यांच्या प्रथम वर्ष श्राद्धाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आज हरिकीर्तन सेवेचं आयोजन आहे। परिवारातील आदरणीय सुपुत्र श्री सोपान मारुतराव निळे, श्री भगवान मारुतराव निळे आणि बाबांचे नातू चिरंजीव आदिनाथ सोपान निळे, चिरंजीव गोरक्ष भगवान निळे आणि समस्त निळे परिवार रुमनेकर निळे परिवाराच्या वतीनं बाबांचं देहपतनानंतरचं हे तिसऱ्या टप्प्यातलं कर्म आयोजित केलेलं आहे। या विषयाचे कीर्तन करताना मी पहिला सिद्धांत सांगतो। गरुड पुराणामध्ये आपले वडील गेल्यानंतर 3 टप्प्यामध्ये और्ध्वदैहिक कर्म सांगितलं। पहिल्या दिवशी देहातून प्राण गेल्यानंतर देहाला अग्नी देऊन दूध घालेपर्यंत राख सावडेपर्यंत पहिला टप्पा, राख सावडलेल्या दिवसापासून गोड जेवण होईपर्यंत दुसरा टप्पा आणि गोड जेवण झालेल्या दिवसापासून प्रथम वर्ष श्राद्धापर्यंत तिसरा टप्पा। 3ही टप्प्यातलं जे कर्म आहे ते और्ध्वदैहिक कर्म म्हणून ओळखलं जातं। आज आपल्या वडिलांचा हा तिसऱ्या टप्प्याचा शेवट आहे। मंडळींनो, आज सुंदर हरिकीर्तन सेवेचं आयोजन, नामचिंतन, अन्नदान या माध्यमातून आपल्या वडिलांचं तिसऱ्या टप्प्यातलं और्ध्वदैहिक कर्म परिपूर्ण करतात। चिंतनासाठी घेतलेला अभंग संत सम्राट भगवंताचे लाडके भक्त संत सेनानाभी महाराजांचा 4 चरणाचा उपयुक्त प्रसंगाला अनुसरून अभंग सेवेसाठी घेतलेला आहे। विठाला या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेली सर्व परमश्रद्धेय आदरणीय महाराज मंडळी, परमश्रद्धेय सर्व गायनाचार्य मंडळी, मृदंगाचार्य मंडळी, माझ्या अत्यंत जवळची सर्व स्नेही मंडळी आहे। वैष्णवांचा संघ, वैष्णवांचा मेळा आपल्या कीर्तन मंडपामध्ये सध्या उपस्थित आहे, पण त्यातही सर्व आदरणीय मंडळी आहे। त्या सगळ्यांच्या चरणी प्रणाम करतो। हरिभक्तपरायण मधुसूदन महाराज, ठाकूरबुवा, राम महाराज, खोरसकर, अनंत महाराज, विलास महाराज, सूर्यभान महाराज, माणिक मला नको पाणी, माणिक महाराज, ज्ञानेश्वर महाराज, आकाश महाराज, सतीश महाराज, तुळशीदास महाराज, भगवान महाराज, शिवाजी महाराज, नागनाथ महाराज, राम महाराज, नारायण महाराज, पांडुरंग महाराज, केशव महाराज आणि उपस्थित सर्व
आपल्या परिसरातील आणि महाराष्ट्रभर ज्यांचं नाव लौकिक असलेली सर्व गायनाचार्य मंडळी पुनश्च एकदा सर्व मंडळींच्या चरणी प्रणाम करतो। कमी वेळामध्ये पाऊण तासामध्ये 1 तासाच्या आत कीर्तन समाप्त करण्याचा प्रयत्न करतो आणि अभंगाचं चांगलं निरूपण करत असताना सेना महाराजांचा अभंग आहे। अभंगातल्या दोनही भूमिका सेना महाराजांनी आपल्या समोर ज्या मांडलेल्या आहेत आजच्या वर्षश्राद्धाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपल्या समोर प्रतिपादित करतो। विठाला भारतीय संस्कृती संस्काराधिष्ठित खलू असे एक संस्कृत मध्ये वचन आहे। आपली संस्कृती ही संस्काराधिष्ठित आहे मंडळींनो। या संस्कृतीच्या तत्वज्ञानामध्ये अनेक पर्वकाळ, अनेक अशा प्रकारचे उत्सव, अनेक अशा प्रकारच्या पवित्र तिथ्या तुम्हाला आम्हाला सांगितल्यात। त्यापैकी 3.5 मुहूर्तापैकी आजचा हा एक पर्वकाळ आहे। अक्षय तृतीया म्हणून ओळखला जातो। आध्यात्मिक चिंतनामध्ये हा पितृपर्व काळाचा सुद्धा मुहूर्त आहे मंडळींनो। आज हिंदू धर्मातल्या प्रत्येक माणसांना आपल्या पितरांच्या नावाने उदक कुंभ दान द्यावं, जलकुंभ दान द्यावं। तसं तर हिंदू धर्मामध्ये आपल्याला पाणी दानाचं मोठं पुण्य सांगितलंय मंडळींनो, पाणी दान देण्याचं। आणि पाणी दान देण्याचा जो पर्व काळ आहे तो आजचा पर्व काळ आहे। ज्यांचे वडील वारलेले आहेत, गेलेले आहेत आणि ज्यांची आई गेलेली आहे अशा दोघांनी सुद्धा आज कळसाने बिनगीची पूजा करून दान देण्यासाठी आपल्याला सांगितलेलं आहे। कळसा म्हणजे बिनगीमध्ये मातीच्या छोट्याशा माठामध्ये पाणी भरायचं, त्याच्यात तीळ टाकायचे, वर कळस। आई जर गेली असेल तर वर त्याला झाकणी ठेवायची त्या बिनगीला। आई जर गेली नसेल, फक्त वडीलच गेले असताल तर फक्त कळसा ती बिनगीच ठेवायची, त्याची पूजा करायची आणि पाण्याने भरलेला घट पितरांच्या नावाने दान देऊन टाकायचा। विठाला त्या पर्वकाळावरची ती दानं सांगितली, त्या मुहूर्तावरची ती दानं सांगितलीत। मुहूर्त कधी तयार होत असतात मंडळींनो? कधी तयार होतात मुहूर्त? आपल्या शास्त्रांनी सांगितलेले हे 3.5 मुहूर्तापैकी एक मुहूर्त आहे। आजच्या दिवशी अनेक दानाला महत्व आहे आणि त्या दानाचं महत्पुण्यम प्राप्नोति मानवा, त्याचं खूप पुण्य सांगितलंय आजच्या दानाचं। म्हणून आज होणारं नामचिंतन, आज होणारा अन्नदानाचा हा निळे परिवाराचा भाग आहे। तोही तुम्हाला आम्हाला सर्वांना पुण्य देणार आहे, त्याही परिवाराला पुण्य देणार आहे। अक्षय तृतीया ही पितरांची तिथी आहे, अमावस्या ही पितरांची तिथी आहे, द्वादशी संप्रदायामध्ये जी आपण मानतो ती पितरांची तिथी आहे, व्यतिपात पितरांसाठी आहे। अशा वेगवेगळ्या तिथ्या आहेत मंडळींनो पितरांसाठी। म्हणून आज पितृ कर्मसंस्काराचा भाग आहे। गरुड पुराणाकडे जर आपण वळलो तर गरुड पुराण 2 आपल्याला संस्कार सांगतंय, एक प्रेत कर्म संस्कार, एक पितृकर्म संस्कार। आज निळे परिवाराचा जो कार्यक्रम आहे मंडळींनो हा पितृकर्म संस्कारामध्ये येतो। विठाला 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 विठाला। एक वाक्य बोलतो। प्रेत कर्म संस्कार म्हणजे आपल्या कुटुंबात एखादी व्यक्ती मृत झाल्यानंतर पहिल्या दिवसापासून 12-13 दिवसापर्यंतचा जो विधी केला जातो, जे कर्म केल्या जातं त्याला प्रेत कर्म संस्कार म्हणतात। आणि तिथून पुढे आयुष्यभर आपल्या वडिलांच्या नावाने जे करू, आपण जे कर्म करू ते पितृकर्म संस्कारामध्ये येते। आजचा वर्षश्राद्धाचा कार्यक्रम सुद्धा पितृकर्म संस्कारामध्ये कळाला। इथून पुढे वडिलांच्या नावानं आपण जी पुण्यतिथी करतो, वडिलांच्या नावानं जी तीर्थयात्रा होते पितरांच्या नावाने, ती पितृकर्म संस्कारामध्ये बसल्या जाते। आणि पितरांच्या नावाने तीर्थयात्रा झाली, आपण केली तरच त्यांचा पूर्णांगाने आशीर्वाद मिळतो आपल्याला। नीट लक्षात ठेवा, आपण त्यांच्या नावाने जर तीर्थयात्रा केली ना ती पितृकर्म संस्कारामध्ये येते, तरच पूर्णांगाने आशीर्वाद आहे। आणि त्यांचा आशीर्वाद खूप महत्वाचा आहे मंडळींनो। आपले वडील, आपले आजोबा, आपले पंजोबा, आपल्या कुळाचं कल्याण आहे, त्याच्या कल्याण येचे ते तया कुळा, तया कुळा, कल्याण येचे ते तया कुळा, तया कुळा, कल्याण येचे ते तया कुळा, तया कुळा,
कल्याण इच्छिती तया कुळा, त्यांच्या आशीर्वादाचा आपल्या कुळाला लाभ आहे मंडळींनो. आता मी नीट सांगतो, समजून घ्या. मित्र आवाज दे थोडा. पितरांचा आशीर्वाद 3 प्रकाराने लागत असतो आपल्या परिवाराला. आपले जे पूर्वज आशीर्वाद देतात, वडील आजोबा पंजोबा, हा 3 प्रकाराने आशीर्वाद लागत असतो. त्यांच्या आशीर्वादाचा पहिला प्रकार हा आहे की आपल्या कुळामध्ये जन्माला येणारी जी संतती, आता पुढे लेकर बाळ जे जन्माला येतात ना, ते बुद्धिमान जन्माला येतात आणि दीर्घायुष्य जन्माला येतात. हा पहिल्या त्यांच्या आशीर्वादाचा प्रकार आहे. आपल्या कुळामध्ये जन्माला येणारी लेकरं ही बुद्धिमान जन्माला येतात, दीर्घायुष्य जन्माला येतात. त्यांच्या आशीर्वादाचा दुसरा प्रकार हा आहे की वर्तमान जीवन जगत असताना आपण आता आपल्या चांगल्या कामामध्ये जर अडचणी येत असतील आपल्या व्यवहारामध्ये, तर त्या चांगल्या कामामध्ये येणाऱ्या अडचणी दूर कशा करायच्यात त्याची बुद्धी म्हणजे त्यांचा आशीर्वाद आहे, आणि ते अडचणी दूर करतात. हा दुसऱ्या प्रकारचा आशीर्वाद आहे. आणि तिसऱ्या प्रकारचा आशीर्वाद आहे, आपल्याला जर 4 लोक वाववा म्हणत असतील, आपली कीर्ती जर थोडी होत असेल, समाज जर आपल्याला मानत असेल, तर 100% ठरवायचं पितरांचा आशीर्वाद आहे. विठाला म्हणजे या 3 प्रकारांनी त्यांचा आशीर्वाद लागतो. पण हा पूर्ण आशीर्वाद पितृकर्म संस्कारामध्ये त्यांच्या नावानं तीर्थयात्रा जर आपण केली तरच प्राप्त होतो. एक वाक्य तर मी नेहमी बोलतो, माझी सर्व अत्यंत जवळची गुणीजन मंडळी आहे, तीर्थयात्रेला कळणाऱ्या सोबत जावं का फिरवणाऱ्या सोबत जावं? कळणाऱ्या सोबत जावं. त्याला काशीला गेल्यानंतर मनकर्णिका घाटावर काय कर्म करायचंय, त्याला काशीला गेल्यानंतर दशाश्वमेध घाटावर काय कर्म करायचंय, त्याला काशीला गेल्यावर अहिल्याबाई होळकर घाटावर काय कर्म करायचंय, त्याला काशीला गेल्यावर पिशाच्यमोचन घाटावर काय कर्म करायचंय, त्याला काशीला गेल्यावर पंचक्रोशी श्राद्ध कसे आहेत, काशीला गेल्यावर पंचतीर्थी श्राद्ध कसे आहेत, काशीला गेल्यावर हस्तश्राद्ध कसं आहे, काही माहीत नसते मंडळींनो. हा नुसता पाहुण्या रावण्यांना सांगतो काशी करून आलो म्हणून. हा, पाहुण्या रावण्यांना मात्र सांगायचं बा काशी झाली, आमचं प्रयाग झालं, गया झालं, हे झालं, बरोबर आहे का मंडळींनो? सांगण्याचा उद्देश हा आहे की त्यातल्या सुज्ञ मंडळी सोबत जर आपण गेलो तर पितरांचा आशीर्वाद पुढे आपल्याला पूर्ण अंगाने व्यवस्थित मिळतो. पितृकर्म संस्कारामध्ये तीर्थयात्रेला अनन्यसाधारण महत्व आहे. तीर्थयात्रेला, आणि तीर्थयात्रेचा आग्रह साधू संतांनी केलाच की आपल्याला, का नाही केला? जोपर्यंत आपले इंद्रिय सक्षम आहेत ना मंडळींनो, सकळ सिद्ध आहे, हात चाला वया पाय तव तू आपुले सहित पाय, तीर्थयात्रा जाय चुकू नको जव सकळ सिद्ध आहे, आपुले सहित सकळ सिद्ध आहे, हात चाला वया पाय तव तू आपुले स्वैत पाय, तीर्थयात्रे जाय चुकू नको, तीर्थयात्रे जाय चुकू नको जव काळाचे दोरी ठेला, जव काळाचे दोरी तीर्थयात्रा जोपर्यंत इंद्रिय सक्षम आहेत तोपर्यंतच आहे मंडळींनो. तीर्थयात्रेचा आग्रह केलेला आपल्याला सगळ्या साधू संतांनी. तीर्थव्रती भाव धरी रे करुणा, शांती दया पाहुणा. आणि पितरांसाठी स्वतंत्र तीर्थयात्रा आहे मंडळींनो. उगा फिरायला गेल्यावर नाही जायचं, हे पितृकर्म संस्कारामध्ये येते. बघा एक वाक्य सांगतो, काशीची गंगा रामेश्वरला नेऊन घालायची, रामेश्वरचा सेतू काशीला आणून घालायचा आहे, आणि काशीची गंगा आपल्या घरी गुरुला आणून घालायची, मग पितरांची तीर्थयात्रा पूर्ण होते. नुसतं माऊंदच करत बसल्यानं जमत नाही. विठाला पितरांच्या तीर्थयात्रेबद्दल बोलतो मी. ही पूर्ण अंगाची तीर्थयात्रा आहे, पूर्ण अंगाने पितरांचे आशीर्वाद. तीर्थयात्रा सुद्धा पितृकर्म संस्कारामध्ये येते. गरुड पुराणामध्ये आपण खूप वेळेला चिंतन ऐकलेलं आहे. एकूण भगवंतांनी गरुडाला ज्ञान देताना 6 विषय समजून सांगितले. 2 संस्कार, 2 कर्मसिद्धांत, 2 मार्ग.
दोन संस्कार सांगितले, प्रेतकर्म संस्कार, पितृकर्म संस्कार. दोन कर्म सिद्धांत सांगितले, आतुरकालिक कर्म और दैहिक कर्म. प्राण जायच्या अगोदरचं कर्म, प्राण गेल्यानंतरचं कर्म. आणि दोन मार्ग सांगितले. श्री भगवान वाच. गरुड पुराणाच्या प्रेतकल्प प्रकरणामध्ये भगवान गरुडाला उपदेश करतात. गरुडा दोन मार्ग आहेत, माणूस मेल्यानंतर इथून पुढे जाण्याचे दोन मार्ग आहेत. शृणोतार्क्ष प्रवेशामे देवमार्ग सुखप्रदम. गरुडा देवमार्ग एक आहे आणि गरुडा दुसरा एक यममार्ग आहे, तो मात्र भयप्रदम. यममार्ग भयप्रदम. जोपर्यंत आपण देहामध्ये आहोत, भगवंतांनी आपल्याला आयुष्य दिले मंडळींनो, तोपर्यंत देवमार्गाचा प्रवास करण्यासाठी प्रयत्नो विधेया. प्रयत्न करा. ऐसिया साधना करा काय, ऐसिया साधना करा, ऐसिया साधना. हे माझी यातना, माझी यातना, माझी यातना, माझी यातना. ऐसिया साधना करा काय, ऐसिया साधना करा काय. जेनेनो हे जन्मयमाची यातना. मंडळींनो, जोपर्यंत देहामध्ये तोपर्यंत आपल्याला असाच प्रयत्न करावा लागेल की आपल्याला देव मार्ग मिळाला पाहिजे. ऐसिया साधना करा काही. देव मार्गाचा प्रवास आपला होण्यासाठी या तरी युगा काही. मंडळींनो, काहीतरी करा ना, जेणेकरून पुढे इथं केलेल्या गोष्टीचा नाश होणार नाही. तुम्हाला मला दुर्लभम मानुषम जन्मम तदर्प्यम दुर्हमर्तमम. मनुष्य जन्म तुम्हाला आम्हाला मिळाला, आपला पुढचा प्रवास देवमार्गाचा भाव. ज्यांचं वर्ष श्राद्ध आहे मंडळींनो, संपूर्ण जीवन परमार्थ साधनेमध्ये. आणि या युगामध्ये तरी आपल्याला दुसरं साधन काही सांगितलंय का? सांगितलंय का? नाही ना मंडळींनो. हरेर नामेव नामेव. भगवंताच्या नामचिंतनाशिवाय तर दुसरं साधनच नाही. जर सिद्धांत एवढा बघू आपण. नाम या युगामध्ये श्रेष्ठ मंडळींनो पुढे देव मार्ग प्राप्त करून घेण्यासाठी. हरीच्या नामे मंडळींनो, नामचिंतन देव मार्ग प्राप्त करून देण्यासाठी अत्यंत महत्वाचं आहे. फक्त मी वैकुंठवासी गुरुवर्य धुंडा महाराज देगलूरकर महाराजांचे नामसाधनेवरचे 3 सिद्धांत तुम्हाला सांगायचे मला. ते महाराज स्वतः सांगत होते. हे नाम जर आपल्याला देवमार्ग प्राप्त करून देते तर त्या नामाला एवढं सोपं समजू नका ना.
योगी मुनी तपस्वी शेकडो वर्ष साधना करत बसलेत, त्यांना तर देवमार्ग पटकन प्राप्त होत नाही, आणि आपण रामकृष्ण हरी की म्हणलं की लगेच का? मग त्याची एक प्रक्रिया धुंडा महाराज लक्षात आणून द्यायची. मोठा अभ्यासाचा विषय मंडळी नो, सगळी आदरणीय मंडळी आहे, आणि तुम्ही सर्व मंडळी गायनाचार्य मंडळी नेहमी श्रवण करतात. इथं तर सगळी आता मांदियाळी आहे सगळी म्हणणाऱ्यांची, त्यामुळं जास्त वेळ नाही घेणार, मी फार कमी वेळ बोलणार. खरं तर मी बबन भाऊला नको म्हणून लावलो आज मला कीर्तन. आम्ही कर्मकांडी माणसं आहेत मंडळींना. आज अक्षय तृतीया आहे, अर्ध देवाचं करून आलो, कीर्तनाला आलो, अर्ध करायचं आणि मग नांदेडला जायचं इथून जाऊन. आता सवळं गुंडाळून ठेवून आलो तिथं घरी. नाही, जेवण्याचा तर विषयच नाही, का तर मी स्वाभिमानानं सांगाल आम्ही कर्मकांडी माणसं आहेत. जरी संप्रदायामध्ये आहोत तरी वेदप्रणहितो धर्म हा, हे नुसतं सांगण्यासाठी नाही आमच्यासारख्याचं कंबर बांधणं. बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया, बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया, बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया, बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया. आम्ही वैकुंठ वासिये, सांगायचंय ना ते अगोदर आचरणात आणायचंय मंडळींनो. त्याच्यासाठी काही गोष्टी त्याच्यासाठी आमच्यासारख्यांनी लक्षातही घ्याव्या लागतात. चला जाऊ द्या मंडळींनो. नामसाधनेचे 3 महत्वाचे पैलू धुंडा महाराज सांगत असत. त्यातला पहिला पैलू, तुम्ही आम्ही राम महाराज तुम्ही आम्ही जर अज्ञानी वृत्तीमध्ये रामकृष्ण हरी म्हणू लागलो, देवाचं नामचिंतन घेऊ लागलो, तर त्या नामाने आत्ताच भवसागर तरुण माणूस जात नाही लगेच. त्याचा पहिला पैलू हा आहे, त्याचा फायदा की आपण अज्ञानी अवस्थेमध्ये जर रामकृष्ण हरी म्हणू लागलो तर पहिल्यांदा त्या नामाने आपला देह पवित्र होत असतो. हा पहिला पैलू आहे, देह पवित्र होत असतो. मी आळंदीमध्ये बोलताना बोललो, वारकरी म्हणून घेणाऱ्यांनी फक्त काकड्याला हरिपाठ म्हणायचा नाही, म्हणजे काकड्यालाच म्हणायचा एवढं नाही, दुपारतीलाच म्हणायचा एवढं नाही, तर त्याला जेव्हा जेव्हा वेळ मिळेल महाराज त्या वेळेला त्यांना हरिपाठ म्हणायचा. का म्हणायचा? पवित्रची होय देह त्यांचा, पवित्रची होय देह, पवित्रची होय देह त्यांचा, पवित्रची होय देह त्यांचा. पाठ वारकऱ्याने नेहमी म्हणायचं मंडळींनो. काय होईल तर देह पवित्र होईल. हॅलो, आता देह पवित्र झाल्यानंतरही पुन्हा नामाचा दुसरा पैलू लक्षात घ्यायचा. आपल्याला हरिहरीच म्हणायचे, कारण या युगात तर दुसरं साधन नाही काही. देह पवित्र झाल्यानंतरही हरिहरी म्हणायचंय, आणि देहाची पवित्रता प्राप्त करून रामकृष्ण हरी म्हणण्यामध्ये विशेष आहे. हे दुसरा पैलू नामाचा राम महाराज. मग आता ज्ञानोबा या पावित्र्याची, देह पावित्र्याच्या संबंधाने फार छान भूमिका मांडतात आपल्यासमोर. ज्ञानोबा म्हणतात की तुम्ही दोन्ही अंगाने पवित्र व्हा, मग रामकृष्ण हरी म्हणा. पावित्र्याची व्याख्या सांगताना ज्ञानोबारायांची फार प्रसिद्ध व्याख्या ज्ञानेश्वरी मधली, मग अंतर्बाह्य गेले अर्जुना, निर्मळत्व एक झाले, किंबहुना उरले शुचित्वची. अर्जुना दोन्ही अंगाची पावित्रता पाहिजे, अंतरंगाची आणि बाह्य अंगाची, मग रामकृष्ण हरी म्हणायचे. अंतरंगाची पावित्रता ज्ञाने फेडीला वंगू, पुढची गोबी बघा ज्ञानोबारायांची, आणि बाह्य अंगाची पावित्रता कर्मे धुतला चांगू. कर्म शुद्ध करायचे, बाह्य अंगाची पावित्रता प्राप्त करायची,
आणि श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ महात्म्याकडून ज्ञान ऐकायचं, श्रवण करायचं, अंतरंगाची पावित्र्यता करायची, दोन्ही अंगाची पावित्र्यता लागते. इकडे लक्ष द्या. मग रामकृष्ण हरी अशी देहाची पावित्र्यता प्राप्त करून जर तुम्ही रामकृष्ण हरी नाम घेतलं तर त्याचा काय फायदा आहे? ब्रह्मांडाचा मालक आपल्यावर कृपा करतो. संपला विषय. हरीश करुणा तिने हा गोपाळ तिने हा गोपाळ देने हा गोपाळ कृपा केली देने हा गोपाळ देती माझे हित देती माझे हित गरीबी सकळ गरीबी सकळ देती माझे हित देती माझे हित देती माझे हित गरीबी सकळ गरीबी सकळ देती माझे हित मंडळींनो, तीच माझे हित करीती सकळ जेने हा गोपाळ कृपा करी. कमी वेळामध्ये सिद्धांत मांडतो आणि फार कमी वेळामध्ये अभंगातले शब्द मला तुम्हाला समजून सांगायचे. हा दुसऱ्या टप्प्यामधला मंडळींनो लाभ आहे नामचिंतनाचा. भगवान परमात्मा आपल्यावर कृपा करतो आणि भगवंतानी कृपा केल्यानंतरही या युगामध्ये पुन्हा नामचिंतनच घ्यायचे आपल्याला, कारण दुसरं साधन तर काही नाही ना. धुंडा महाराज 3 पैलूंनी सांगायचे. भगवंताची कृपा झाल्यानंतरही पुन्हा आपल्याला रामकृष्ण हरीच म्हणायचंय. तर त्या नामाने काय होईल माहितीये का? तोच भगवान ज्यांनी आपल्यावर कृपा केली तोच एखाद्या महात्म्याची भेट घालून देईल. आता प्रमाण देत विषय लांबू नका. तो महात्मा आपल्याला ज्ञान देईल आणि त्याच ज्ञानाने मग आपलं कल्याण आहे. त्याच ज्ञानाने आपल्याला देवमार्ग आहे. ज्ञानोबराय ज्ञानेश्वरीमध्ये ते शब्दावर स्ट्रेस करतात. ज्ञानोबरायांची अशी ओबी आहे का महाराज? माऊली नाचलेले का? कोणतेही ज्ञान पैगा बरवे. हो, आता माणसं तर सगळे ज्ञानी आहेत ना जगात. कोण अज्ञानी आता सध्या? प्रत्येक जण हुशार आहे. मग ते तुमच्या जवळचं जे कोणतं ज्ञान असेल ना त्या ज्ञानाने थोडाच पुढे आपल्याला मार्ग येतो किंबहुना आपली मुक्तता आहे. महाराजांनी ते शब्दावर स्ट्रेस केलेला आहे. ते ज्ञान पैगा बरवे जरी मनी अति अनावे तरी संत. तो जो महात्मा आपल्याला ज्ञान देईल ना ते ज्ञान. नामाचे हे 3 पैलू आहेत आणि मग आपली मुक्तता आहे, मग आपला उद्धार, मग आपल्याला देवमार्ग मंडळी. कळालं का? या देहात जोपर्यंत आपण आहोत ना तर नामचिंतनाला प्राधान्य देणं गरजेचं आहे. आपलं संपूर्ण आयुष्य नामसाधनेमध्ये आमच्या मारुती मामानी पूर्णत्व खर्च केलं आणि इथून पुढचा प्रवास कालचक्राच्या नियमाप्रमाणे प्रवास आहेत मंडळींनो. मी अगोदर सांगितलं पुढचे 2 मार्ग आहेत प्रवासाचे. एक देवमार्ग आहे, एक यममार्ग आहे. पुन्हा गरुड पुराणातला एक महत्वाचा सिद्धांत सांगतो, कोण्याही मार्गाने इथून जीव जाऊ द्या. 1 वर्षाचा प्रवास आहे. आज का पुण्यतिथी वर्षश्राद्ध का करतो आपण? आता हल्ली सोशल मीडियावर कोणी काही सिद्धांत मांडत राहते, त्याबद्दल मला बोलायचं नाही मंडळींनो. पण वेद प्रणहितो धर्म हा गरुड पुराण उघडा, बघा, त्यामधलं चिंतन नीट लक्षात समजून घ्या. हल्ली अलीकडच्या काळात मोठं अवघड झालेले कळलं. म्हणजे बरेच जण बोलताना विधी एक म्हणतात आणि शास्त्र एक म्हणतात. अरे तसं नाही. ते शास्त्रानं जे सांगितलेलं आहे तेच विधी आहे का? विधी वेगळा आणि शास्त्र वेगळं असतंय. शास्त्राने जे सांगितलेलं आहे ते करणं म्हणजे विधी. विधी वेगळा असतो का? पण तरी माणसं माना डोलू डोलू ऐकतात. हे कौतुक वाटते आमच्यासारख्याला. विठाला
अरे आपल्याला दोनही जे मार्ग सांगितलेत ना ते 1 वर्षाचा प्रवास सांगितलेला आहे. गरुड पुराण उघडून बघा तुम्ही. आज वर्ष श्राद्ध याच्यासाठीच आहे की गेलेला जीव 1 वर्षभर कोणत्याच गतीला जात नाही. तो देवमार्गाचा प्रवास असेल देहातल्या 17 तत्वाचा तर सुखप्रदम. पण यम मार्ग भयप्रदम सौम्यम सौरीपुरम नगेंद्र भवनम गंधर्व शैलागमो क्रौंचमक्रूरपुरम विचित्र भवनम रन्हापदम दुःखदम. हे पुढचा प्रवास मग यम मार्गाचा. पण देवमार्गाचा प्रवास त्याच्यासोबत विष्णुदूत आहेत आपल्यासोबत मंडळींनो. कळालं का? विष्णुदूतांसमवेत पुढचा प्रवास आहे. प्रत्येक ठिकाणी विश्रांती, तिथं व्यवस्था आहे. त्याचे संपूर्ण प्रवासाचे मार्ग वर्णनाचे विषय आपल्याकडे उपलब्ध आहेत गरुड पुराणामध्ये. मी एक पटकन सिद्धांत सांगतो. वर्ष श्राद्धाच्या आदल्या दिवशी आपल्याला चित्रगुप्ताच्या नगरीमध्ये थांबवल्या जातं. चित्रगुप्ताची नगरी अलीकडे मंडळींनो आणि धर्मराजाचा महाल पुढे. मी गरुड पुराणातलं अंतर सांगतो. चित्रगुप्ताच्या नगरीपासून धर्मराजाचा महाल 70 योजन लांब आहे म्हणे. कालचा जो वर्ष श्राद्धाचा मुक्काम असतो आदल्या दिवशीचा तो चित्रगुप्ताच्या नगरीमध्ये. आणि चित्रगुप्ताच्या नगरीतून आपले कागदपत्र बाहेर घेतल्या जातात. आयुष्यभर आम्ही जे काही कर्म करतो त्याच्या ज्या नोंदी आहेत, पाप लिहिते चित्र विचित्र, ही भावार्थ रामायणातली उभी आहे. तुम्ही कोणतंही कर्म करा त्याची नोंद आहे मंडळींनो. हिसाब पडेल जमा सरकारी, हिसाब पडेल जमा सरकारी, येऊ गया माझी स्वारी, युवा देवाने कारभारी, ओस पडेल नकरी, सारी देतील मार, मी संता घरता मार करी तू दार, मी संता घरता मार करी तू दार, महाराज रूपकातून आपल्याला सांगता. मित्र आवाज देतो आणखी. सगळ्यांच्या पाठांतरातले मंडळींनो आपल्या सर्वांना माहिती आहे प्रत्येक गोष्टीची नोंद आहे, हिसाब आहे प्रत्येक गोष्टीचा. आता नीट एक सिद्धांत आहे का, तुम्ही इथं केलेलं नीट आहे का सगळे, तुम्ही इथं केलेलं चुकीचं कर्म 3 टप्प्यामध्ये भोगायला येते. आपण इथं केलेलं चुकीचं कर्म आहे ना हे 3 टप्प्यामध्ये भोगायला येते. इथं केलेल्या चुकीच्या कर्माचा 1 टप्पा इथंच भोगायचा आहे आपल्याला जाता जाता. म्हणून मराठीमध्ये एक म्हण आहे, इथं करायचं फक्त 1 टप्पा. इथं केलेल्या चुकीचा 2रा टप्पा कर्माचा आपण पोहोचल्यानंतर पुढे धर्मराजाच्या नगरीमध्ये नरकालय आहे तिथं भोगायचा आहे नरककुंडामध्ये. आणि इथं केलेल्या चुकीच्या कर्माचा 3रा टप्पा आपल्याला पुढचा कोणताही जन्म मिळो, कोण्याही देहात येऊ आपण तिकडं पुढच्या योनीमध्ये, तिथं भोगायचा आहे. तथा पूर्वकृतम कर्मम करतारम अनुगच्छती. कळालं का? 3 टप्प्यामध्ये. आणि म्हणून तर त्या सगळ्या कर्माची नोंद आहे, प्रत्येक कर्माची नोंद आहे. याने एकादशी केली तर एकादशीला यानं लाल तिखट खाल्लं का, यानं भगरीमध्ये जिरे टाकले होते का, नोंद आहे तिथं. केली एकादशी पण कंसात लिहिलेलं आहे जिरे टाकले होते, टमाटे टाकले होते, कोथिंबीर टाकली होती, लाल तिखट टाकलं होतं आणि अशी खमंग भगर खाल्ली होती. काय लावलं हे सगळं, काय चालू हे सध्या संप्रदायामध्ये? हा खमंग पाहिजे ना खमंग पाहिजे, जिरे चलत असतात एकादशीला. कोणीच बोलायचं नाही, आपलं मस्त वाटतं सगळ्यांना, बरोबर आहे. त्याच्या सगळ्या नोंदी आहेत. मला एवढंच सांगायचंय, पंढरपूरची वारी आहे ना, मी पंढरपूरला गेलो तर पंढरपूरला जाऊनच घरी यायचं, दुसरे 4 देव नाही करायचे. पटते का बघा तुम्हाला? तर तिथं नोंद आहे की माझी हे पंढरीची वारी नाही माझे, मग जा ना दुसऱ्या 2-4 देवाला. तिथं हेही लिहिल्या जाते की हे आलता पंढरपूरला पण दुसरे 5-7 देव करून काय झाला, क्रियताम न भवे. आपल्या प्रत्येक कर्माची नोंद आहे मंडळी. ते सगळे कागदपत्र घेत कर्म धर्म नवती चांग उणे अंग पतन, उणे अंग पतन, उणे अंग पतन, कर्म धर्म नवती चांग उणे अंग पतन, उणे अंग पतन, उणे अंग पतन, कर्म धर्म नवती चांग, कर्म धर्म नवती चांग उणे
कथा प्रकरणामध्ये खूप प्रमाणित सगळ्यांच्या पाठांतरातली कर्मधर्म नव्हती चांग, जर ते नसतील चांगले मंडळींनो तर दोष लागतो ना आपल्याला. तुमच्या आमच्या सगळ्या कर्माची नोंद आहे. ते सगळे डॉक्युमेंट्स वर्ष श्राद्धाच्या आदल्या दिवशी घेतले जातात, प्रत्येक जीवाचे मंडळींनो. हा सिद्धांत, याच्यामध्ये काही बदल होणार नाही मंडळींनो. पुराणाने आपल्याला प्रतिपादित केलेला विषय. आणि आज वर्ष श्राद्धाच्या दिवशी चित्रगुप्ताच्या नगरीतून बाहेर काढून धर्मराजाच्या महालाकडे नेण्यात येते. प्रोसिजर आहे. तुम्ही देवमार्गाने जा का यममार्गाने जा. एखादा मोठा मंत्री संत्री आत्ता असला, मतदानाला आला म्हणजे त्याला काय आल्या कोणतं ओळखपत्र नसलं तरी डायरेक्ट मतदान करता येते का? अरे ती प्रक्रिया आहे ना, ती काहीतरी आपल्याला आयडेंटिटी दाखवावंच लागते, ओळखपत्र दाखवावंच लागते. ते बोटाला काय लावावं लागते, सगळे जरी ओळखत असले त्याला तरी ती प्रक्रिया आहे ना. ही प्रक्रिया आहे मंडळींनो. वर्ष श्राद्धाच्या दिवशी सकाळी धर्मराजाच्या महालाकडे नेण्यात येतं. धर्मराजाच्या महालाच्या बाबतीतलं मोठं वर्णन आहे गरुड पुराणामध्ये मंडळींनो. मला त्या विषयावर बोलायचंच नाही काही. त्यामुळं धर्मराजाच्या समोर कागदपत्र सुपूर्त केले जातात बाय प्रोसिजर. देवमार्गाचा अधिकारी जर असेल तर धर्मराजा तेव्हाच लक्षात घेतो, धर्मराजा स्वतः उठतो. आलेला साधक, आलेला जीव जर देवमार्गाचा अधिकारी असेल तर तो स्वतः उठतो. धर्मराजाने उठलं आपल्या सिंहासनावरून की 100% ओळखायचं की आलेला हा महात्मा, आलेला जो कोणता जीव आहे हा अधिकारी आहे. आणि आपल्या बाबांचे सुद्धा मंडळींनो देहातले सगळे तत्व ज्या वेळेला तिथं पोहोचलेत, आज धर्मराजा सुद्धा उठतो, धर्मराजा सुद्धा उभं राहतो लगेच. आणि मग आपल्या देहातले, आपल्या बाबांच्या देहातले सगळे 17 तत्व आज पांडुरंग परमात्म्याकडे विनंती करतात धर्मराजा थ्रू. कारण तिथलं प्रोसिजर आहे ते आपल्याला एकदम नाही जाता येणार. धर्मराजा थ्रू पांडुरंग परमात्म्याकडे विनंती आहे की एकदा परत मला जन्म पाहिजे. कशासाठी पाहिजे तर अभंगाचं पहिलं भगवंताचे लाडके भक्त संत सेनानावी महाराजांचा अभंग आहे. या अभंगामध्ये महाराजांच्या 2 भूमिका आहेत मंडळींनो. म्हणजे एक जीवात्म्याची भूमिका आहे आणि दुसरी अधिकारी जीवात्म्याची भूमिका आहे. तसं तर सेना महाराज हे मोक्ष सायुज्यतेला प्राप्त झालेले आहेत, ते ब्रह्मरूपाला प्राप्त झालेले आहेत.
पण पहिल्या 3 चरणामध्ये महाराजांनी सामान्य जीवाची भूमिका घेतलेली आहे. तुम्ही आम्ही या देहात आलोत ना मंडळींनो, आपल्याला आतापर्यंत कळालं नसल भजन करावं, कीर्तन करावं, नामचिंतन घ्यावं, काहीच नाही. असा अज्ञानी वर्ग आहे ना, तद्विद्यात मनोमायाम यथा भासो यथा तमाहा. आपल्याला कदाचित अज्ञानी वृत्तीनं कळालं नसेल, त्याही भूमिकेतून महाराजांचं यामध्ये निरूपण आहे. पण जाता जाता आयुष्याच्या शेवटी कळालं तर आपल्याला थोडं की अरे पुन्हा पुन्हा जन्म मिळणार नाही, आपण काहीतरी करायला पाहिजे होतं पण निघून चाललोत आता आपण. असाही जीव भगवंताकडे विनंती करतो, ज्याला अधिकार आहे थोडा अधिकारवाणीनंही विनंती करतो. ह्या दोन्ही भूमिका या अभंगामध्ये आहेत महाराजांच्या, की देवा आता पुन्हा मला परत एकदा जन्म पाहिजे. आपल्या बाबांचे सगळे 17 तत्व पांडुरंग परमात्म्याकडे विनंती करतात, देई मज जन्म देवा. कशासाठी जन्म हवाय? मला वारकरी संप्रदायामध्ये पुनर्जन्माची संकल्पना किती भव्य दिव्य आहे त्याबद्दल बोलत बसायचं नाही. आपल्याकडे पुनर्जन्म मानला गेलेला आहे. चला, पुन्हा जन्म पाहिजे. कशासाठी पाहिजे? मी जन्म यासाठी देवा, येईन मी जन्म यासाठी देवा, येईन मी जन्म यासाठी देवा, येईन मी जन्म चरण सेवा पांडुरंगा, तुझी चरण सेवा पांडुरंग म्हणून देईन मी जन्म. कशासाठी मंडळींनो? तर करीन सेवा आवडी. धुंडा महाराज देगलूरकर म्हणायचे, आदरणीय मधुसूदन महाराज, आदरणीय राम महाराज, आदरणीय सर्व महाराज मंडळी. महाराज म्हणायचे अभंगावर बोलत असताना अभंगातलं प्रकरण आणि अभंगातला वाक्यशेष कळावा लागतो. अगोदर अभंगातलं प्रकरण आणि अभंगातला वाक्यशेष कळावा लागतो. मी या सगळ्या अभंगाचं यात सारभूतम, आपण जर या अभंगातलं प्रकरण कोणतंही जर बघितलं तर देई मज जन्म देवा. जन्म पुन्हा पाहिजे. कशासाठी पाहिजे? तर करीन सेवा आवडी. सेवा करणं, संतांचं पूजन करणं, भगवंताचं नामचिंतन घेणं हे वाक्यशेष आहे. विठाला विठाला. प्रकरण आणि वाक्यशेषाचं फार छान आहे. ते जर नाही जमलं ना आपल्याला तर अभंगामध्ये गडबड सुरू होते. मग महाराज एका वाक्यामध्ये आपल्याला सांगायचे, धुंडा महाराज म्हणे की मी महाराजांना, नारायण महाराजांना बोलविलं आमच्या घरी, उद्या जेवायला या तुम्ही, उद्या तुम्ही आमच्या घरी जेवायला या ना, आलं पाहिजे. हे महाराजांचं वाक्य. उद्या तुम्ही आमच्या घरी जेवायला या ना, आलं पाहिजे. आणि दुसऱ्या दिवशी काय झालं की महाराजांना काहीतरी काम निघालं अचानक. महाराज त्यांच्या मुलाला म्हणले, म्हणे नारायण महाराजाकडे जेवायला आमंत्रण आले बरं का, जा आणि जाताना आपलं घरचं आदरक घेऊन जाय, काल महाराज आलं पाहिजे म्हणले होते, आलं नेऊन दे महाराज. काल महाराज काय म्हणले होते? आलं पाहिजे.
म्हणजे त्याचा आलं पाहिजे याचा अर्थ कसा घेतला बघा ना. अरे आलं पाहिजे हे प्रकरण आहे का वाक्यशेष हे तर कळावं लागेल ना आपल्याला. तसं जन्म पुन्हा आपल्याला मिळणं, परत परत जन्माला आपण येणं, कशासाठी येणं तर सेवा करण्यासाठी. या देहात आल्यानंतर सेवावृत्ती फार महत्वाची मंडळींनो. सध्याच्या काळात सेवावृत्ती राहिली नाही. मला त्याच्यावर बोलायचं नाही. परमार्थामध्ये तर ते तर सेवा हा दारूवंटा. मंडळींनो सेवा नको वाटायला लागली कोणाला. प्रत्येक जणाला असा अहमपणा यायला लागलेला. सेवावृत्ती नाही राहिली. पण संत या ठिकाणी अवताराला येऊन आपल्याला हा वृत्ती विशेष दाखवतात. आणि आपल्या बाबांचेही सगळे अंश पांडुरंग परमात्म्याकडे विनंती करतात, देवा पुन्हा जन्म पाहिजे. बघा धर्मराजानं निर्णय देण्याच्या आत, आता नीट आहे का, एखाद्या जीवाला आपलं मनोगत व्यक्त करता येते. ज्या वेळेला धर्मराजाच्या समोर सगळे टेबलवर कागदपत्र जातात की नाही, आणि त्या कर्मावर ज्या वेळेला विचार विनिमय होतो, आणि वर्षश्राद्धाच्या दिवशी धर्मराजा ज्या वेळेला आपल्याला अंतिम निर्णय अंतिम फैसला सुनावतो, त्याच्यानंतर कोणत्याच ठिकाणी अपील करायला जमत नाही. कुठंच अपील करायला जमत नाही. म्हणून तर निर्णय देण्याच्या अगोदर भूमिका आहे. का एकदा निर्णय दिल्यानंतर काही उपयोग नाही ना, काहीच उपयोग नाही मंडळी. म्हणून आपल्या बाबांचे सगळे तत्व पांडुरंग परमात्म्याकडे विनंती करतात, प्रार्थना करतात. धर्मराजाला म्हणतात की राजा एवढे विनंती पत्रक तिथपर्यंत सादर कर, पुन्हा एकदा जन्म, पुन्हा इथं आल्यानंतर सेवा घडावी, सेवा करावी. काय सेवा, कशी सेवा, सेवा म्हणजे काय तर नेटवर अभंगामध्ये करीन संताचे पूजन आहे, पण मूळ आपण जर गाथा काढला तर करीन नामाचे चिंतन. कोणतंही असलं तर एकच आहे ते संताचं पूजन. काय आता सगळ्या गोष्टी नेटवर चालायल्यात, बरोबर आहे की. धोंडू महाराज 7/12, धोंडीराज 7/12 आमच्या आधार कार्डला धोंडीराज नाव आहे. मग ते लिहिताना त्याला नेटवर जमलंच नाही, ते टाईप करताना त्याला धोंडीराम करून टाकलं. घ्या त्याला म्हणताना धोंडीराम. असले प्रकार झाले त्याचे, त्या मोबाईलचे सुद्धा आता, बरोबर आहे का. इतके संतांच्या अभंगातले शब्द मागे पुढे होऊन गेले, आणि उरले सुरले पुन्हा म्हणताना करायलेत माणसं. विठाला मोठा अवघड आहे मंडळी, बरोबर आहे. करीन नामाचे चिंतन किंवा करीन संताचे पूजन. हरेर नामे व नाम साधना किती महत्वाची आहे. आपल्या सर्वांना पुन्हा पुन्हा त्याचे सिद्धांत सांगत नाही मंडळींनो, पण इथं विशेषत्वाने एक उल्लेख आलाय, नारायण. करीन नामाचे चिंतनन, मुखी नाम नारायण. देवा एकदा पुन्हा मला जन्म परत मिळू दे, इथं आल्यानंतर मी सेवा करेल आणि भगवंताचं नामचिंतन घेईल. कोणतं नाम घेईल तर नारायण. काय असं त्या नावामध्ये विशेष आहे, काय आहे तर मी तुम्हाला महाभारतातले 2 अर्थ सांगतो नारायण शब्दाचे. नारायण शब्द हा कसा अभिप्रेत आहे आपल्याला अर्थ घेताना बघा. नर अधिक आयन बरोबर नारायण. नर म्हणजे जीव, आयन म्हणजे सांभाळणे, असा एक अर्थ होतो आयन शब्दाचा. जो सर्व जीवाला सांभाळतो त्याला नारायण असं म्हणतात, हा एक अर्थ आहे. आणि दुसरा एक आहे नार अधिक आयन बरोबर नारायण. नार म्हणजे संस्कृतमध्ये पाण्याला नार म्हणतात, संस्कृतमध्ये पाण्याला नार म्हणतात. नार अधिक आयन, आयन म्हणजे झोपलेला, जो पाण्यावर झोपलाय त्याला नारायण म्हणतात. नारायण शब्दाचे हे दोन्ही अर्थ महत्वाचे आहेत. आणि काही ठिकाणी आपल्याला नामाचा आग्रह करताना नारायण शब्दाने सुरुवात केलेला आहे. तेथे कळी काळाचा रिगण आहे, नारायण हरी उच्चार नामात तेथे कळी काळाचा रिगण आहे. नारायण हरी उच्चार नामात तेथे कळी काळाचा रिगण आहे. नारायण हरी उच्चार नामात तेथे कळी रिगण आहे. हरे हरे
सांगताना असं बऱ्याच वेळेला नारायण शब्दाने सुरुवात केलेली. मला जाऊ द्या, त्या विषयावर बोलायचं नाही. पण नामचिंतन या देहात आल्यानंतर मुखी नाम नारायण असं घेऊ. नारायण नारायण शब्दाचं नामचिंतन घेऊ. पुराणात तर किती कथा आहेत मंडळींनो, वेगवेगळ्या कथा आहेत. देवा परत एकदा जन्म दे, इथं आल्यानंतर मी सेवाच करेल, तुझं नामचिंतन घेईल. आणि माझी ही तक्रार नाही देवा की अमुक अमुक ठिकाणीच देवा तू मला जन्माला घाल, असंही काही नाही की याच कुळामध्ये, याच ठिकाणी, याच गावात, याच स्थानी, असंही काही नाही. असो भल ते ठाई, कुठे असो. अभंगाचं जन्म हो का भलते याती परिणत को हरी भक्ति, परिणत को हरी भक्ति, परिणत को हरी परिणत के हरि भक्ति, परिणत के हरि भक्ति, परिणत के हरि भक्ति. गाथा प्रकरणामध्ये खूप प्रमाण आहेत मंडळींनो. मी फक्त अभंगातले शब्द पूर्ण परिपूर्ण करतो. एकतर का तर भजनी मंडळी आहे, आणखी कोणाला चाल वगैरे द्यायची राहिली असेल तर ती देता येईल. असो भल ते ठाई, सुख दुःखा चाड नाही. आम्हाला तिथं चांगल्या कुळामध्ये देवा तू जन्माला घातलं म्हणून फार आम्हाला आनंद आणि सुख असंही काही नाही, आणि कुठंतरी आणखी जन्माला घातलं म्हणून दुःख आहे असंही काही नाही. फक्त या देहात जन्म मिळावा पुनश्च एकदा. का तर तुझी सेवा आम्हाला घडेल, भगवंताचं तुझं नामचिंतन आम्हाला घडेल, अशी एक भूमिका आहे मंडळींनो एका जीवात्म्याची. दोन भूमिका आहेत या अभंगामध्ये, ही एक भूमिका आहे. या भूमिकेचा शेवट गरुड पुराणातल्या सिद्धांतांनी करतो आणि ज्ञानेश्वर माऊली घेतो. नंतर एका वाक्यात शेवटचं चरण सांगून टाकतो. एकदा धर्मराजांना आज वर्षश्राद्धाच्या दिवशी निर्णय दिला मंडळींनो, नीट आहे का, की आपल्या वडिलांच्या देहातले सगळे तत्व अस्तमवात रूपेन वायुदेवतेला सांगून तुमच्या दरवाजापर्यंत आज पाठवले जातात. पहिल्यांदा वर्षभरामध्ये पहिल्यांदा. आणि इथं आल्यानंतर आज निळे परिवाराकडून हे नामचिंतन, अन्नदान, आजचा हा सगळा सायास पुत्राधिकांकडून, परिवारातल्या मंडळीकडून जर दिसत असेल त्यांना, तर आलेले सगळे तत्व आता दुपारच्या वेळेला आशीर्वाद देतात. ते आशीर्वाद आपल्या परिवारासाठी फार महत्त्वाचे आहेत. आज पहिल्यांदा येतात ते सगळे तत्व वर्षभराचा प्रवास करून धर्मराजानं निर्णय दिल्यानंतर. आणि इथं आज दुपारी काही वेळ, काही काळ थांबून पुन्हा वायुदेवतेला सांगितलं जातं हे सगळे तत्व परत वापस आणायचे. आणि आज संध्याकाळच्या वेळेला हे सगळे तत्व आपल्या पितृलोकामध्ये, आपल्या पितरामध्ये एकरूप होतात. ही प्रक्रिया आहे, हे प्रोसिजर आहे. पुन्हा सांगतो मी, आपल्या वडिलांचे सगळे तत्व आज संध्याकाळी पितृलोकामध्ये आपल्या पूर्वजामध्ये एकरूप होतात. निर्णय दिलेल्या गतीला लगेच जीव जात नसतो मंडळींनो. धर्मराजाने निर्णय दिला म्हणून लगेच त्या गतीला जीव जातो का एखादा? तर नाही जात. ही प्रक्रिया पूर्ण होत राहते. आपल्याला इथपर्यंत पाठवल्या जातं, परत एकदा इथून पितृलोकात पाठवल्या जातं. पितृलोकामध्ये आपल्या पूर्वजांचा एक एक अंश असतो अगोदरच थांबलेला. मारुती मामांचे वडील नामाजीरावांचा एक अंश पितृलोकामध्ये. नामाजीरावजींचे वडील, काय नाव आहे आजोबाचं, पंजोबाचं? दुधाजी, त्यांचा एक अंश पितृलोकामध्ये. 7 पिढ्यापर्यंतचे अंश तिथे आहेत मंडळींनो. आणि आज संध्याकाळी आपल्या वडिलांचे सगळे तत्व पितृलोकामध्ये, पूर्वजामध्ये एकरूप होतात. आणि पितृलोकामध्ये वर्षश्राद्धाच्या दिवशी होणारी जी प्रक्रिया आहे ना पूर्ण, ती गंगेवर आपण माणूस मेल्यावर 12व्या दिवशी केलेली असते अगोदर. त्यातलं आपल्याला काही थोडं लक्षात येत नाही म्हणून जाऊ द्या. इथं 12व्या दिवशी गंगेवर आपले वडील मेल्यावर सपिंडी श्राद्ध करतात. 3 पिंड केल्या जातात गंगेवर. एक लांब पिंड केल्या जातो, त्याचे 2 भाग केले जातात. त्याच्यासाठी भगवान महाराज सोन्याची काडी देवबापानं सांगितलेली असते. पण कोण द्यायले? दर्भाच्या काड्या, गवताच्या काड्या, त्याचे 2 भाग केले जातात. काही सांगतात. मधला भाग उचलायचा, इकडल्या मधल्या पिंडामध्ये एकरूप करायचा गंगेवर. पहिला भाग सांगायचा, पहिला भाग उचलायचा, एकरूप करायचा. तिसरा भाग सांगायचा, एकरूप करायचा. दान धर्माच्या बाबतीत काही सांगतात असं म्हणा, पण ज्ञानाच्या बाबतीत म्हणू नका. दानाच्या बाबतीत गुरुवर्य मारुती महाराज दस्तापूरकर महाराज मोठं खास सांगायचे, 2 गोष्टीसाठी माणसं मागे सरकतात म्हणायचे. एक दान धर्मासाठी आणि एक नीट वागण्यासाठी, चांगलं वागण्यासाठी. कोणी जर चांगलं वागायचा आग्रह करू लागला, मला कुठं जमत असते का महाराज, आम्ही साधी भोळी माणसं. आणि दान देण्याची वेळ आली, मुद्दाम फाटकी नोट.
आपल्याला भागवताला महाराज चुरगोळलेल्या नोटा, चिटकविलेल्या नोटा कुठून ठेवलेल्या असतात, कुठे येत, अरे द्यायचंच चांगलं द्या ना. पर्वकाळावर दानधर्म आपल्याला सांगितलेले आहेत. चला जाऊ द्या, तो विषय नाही. ज्ञानाचा हा भाग असा आहे मंडळींनो. आज पहिल्यांदा इथं सगळे तत्व येतात, इथून पितृलोकामध्ये जातात, तिथं एकरूप होतात आणि मग तिथं एकरूप झाल्यानंतर त्याचे 3 भाग केले जातात. आता नीट आहे का, आपल्या वडिलांचे अंश पित्रामध्ये एकरूप झाल्यानंतर म्हणून 1 वर्षभर परिवारातल्या लोकांना तीर्थयात्रा नाही, 1 वर्षभर आपल्या वडिलाच्या नावाने दुसरं कोणतं श्राद्ध कर्म वेगळं करायचं नाही. कळालं का? काहीच करायला जमत नाही ना ह्या वर्षभरामध्ये. आता इथून पुढे जमेल का? आता तिथं एकरूपता झालेली पित्रामध्ये, त्याचे 3 भाग केले जातात. 1 अंश आपल्या वडिलांचा पितृलोकातच ठेवला जातो, दुसरा अंश भगवान परमात्मा स्वतःच्या प्रकृतीमध्ये घेतो. हे चराचर आगवे जे प्रकृती आता साठवे, भगवंत स्वतःच्या प्रकृतीमध्ये घेतो. आणि तिसरा जो अंश आहे, तिसरा तो त्यांच्या कर्मानुसार त्यांना जी गती दिलेली आहे धर्मराजानं, केले कर्म झाले तेची भोगा आले. प्रत्येक जीवाच्या बाबतीमध्ये हा सिद्धांत मंडळींनो. ही भूमिका आजच्या जीवात्म्याच्या अनुषंगाने आणि वर्षश्राद्धाच्या निमित्ताने आज कीर्तनामध्ये आपल्या समोर ठेवली. आणि अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये जर आपण बघितलं मंडळींनो, तर सेना महाराजासारखे संत, जगद्गुरु तुकोबारायासारखे संत, मारुती महाराजासारखे संत, देवई मायसारखे संत, काकासारखे संत, किंबहुना आपल्या परिसरातली जी संत मंडळीनं होऊन गेलेली, ते ऑलरेडीच ब्रह्मरूपाला प्राप्त झालेले आहेत ना. सेना महाराजांना या प्रवासाची गरज आहे का? नाही ना मंडळींनो. मोक्ष सायुज्यता सेना म्हणे जीवा चित्ता. अरे आम्ही अगोदरच मोक्षाला प्राप्त झालेले आहेत. कळालं का? ही एक स्वतंत्र भूमिका या अभंगामध्ये लक्षात घेता येते आणि त्याच्यावरही आपल्याला भाष्य करता येतं. पण सर्वसामान्य जीवाच्या अनुषंगाने ही जी गती या जीवाला मिळते, निळा म्हणे आईशी गती होऊ न पुढती गर्भवास. आपल्याला या देहात यायचे, भगवंताचं नामचिंतन, सेवा. आणि कुठेही जरी जन्म मिळाला तर काय फरक पडतो मंडळींनो? आम्ही भगवंताचं नामचिंतनच घ्यायचे कुठे जरी असलो तरी. विठोबा ज्ञानेश्वर ज्ञानराज माऊली झालेली सेवा पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या चरणी समर्पित करतो. परमपूज्य माझ्या बाबांच्या चरणी समर्पित करतो. सेवेला पूर्ण विराम देतो. निळे परिवारावर प्रेम करणारी सर्व आदरणीय आपल्या परिसरातील महाराष्ट्रभर नावलौकिक असलेली सर्व आदरणीय महाराज मंडळी उपस्थित आहे. त्याचबरोबर सर्व आदरणीय गायनाचार्य मंडळी, हे सगळं आपल्या परभणी जिल्ह्याचं वैभव आहे मंडळींना, महाराष्ट्रभर पसरलेलं. म्हणून आपण सर्व नामवंत आहात. आपल्या सगळ्यांच्या चरणी प्रणाम करतो. श्रोते मंडळींच्या चरणी प्रणाम करतो. रेकॉर्डिंग करणारा माझा मित्र त्यालाही प्रणाम करतो. आणि गोड अशा प्रकारचे मृदंगाचार्य सगळ्यांच्या चरणी प्रणाम करतो. अभंगाचं निरूपण कमी वेळामध्ये करण्याचा प्रयत्न आहे. आता एवढं अभंगातल्या शब्दावर थोडंफार बोलू नये आणि व्यवस्थित सिद्धांत सांगू नये. जर कोणी म्हणत असेल की आजच्या महाराजाला कीर्तन जमलं नाही, त्याला साष्टांग दंडवत. आता सगळ्यांना प्रणाम करावा, सगळ्यांना प्रणाम करावा लागेल ना, त्याला दंडवत मंडळींनो. म्हणून मला आग्रहाने निमंत्रण दिलं त्याबद्दलही निळे परिवाराचं ऋण व्यक्त करतो. आणि बाबांचा हा पुढचा आणि इथून पुढचाही अशा प्रकारचा जो काही कर्मगतीचा भाग असेल, तो भगवंताच्या स्वरूपामध्ये ते सगळे तत्व एकरूप हो अशी प्रार्थना करून वाणीला पूर्ण विराम देतो.
मुखी नाम नारायण मुखी नाम मुखी नाम मुखी मुखी नाम नारायण मुखी मुखी नाम नारायण मुखी नाम नारायण नारायण विठ्ठलवाडी मुखी नाम नारायण मुखी नाम मुखी मुखी नारायण 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 मुखी नारायण नाम नारायण
प्रेम जय हरी. आज हरिभक्तपरायण मारुती नामाजी निळे यांच्या वर्षश्राद्धानिमित्त महाराष्ट्रामध्ये सुप्रसिद्ध भागवताचार्य, मृदंगाचार्य, गायनाचार्य, निळे परिवारावर नितांत प्रेम करणारा हा सर्व परिसर. त्यानिमित्त त्या ठिकाणी हरिभक्तपरायण शास्त्रीजी नारायण महाराज शास्त्रीजी यांच्या रसाळवाणीमधून आपण त्या ठिकाणी महाराज 2 तास त्या ठिकाणी महाराज कीर्तन सेवा श्रवण केली. कारण निळे परिवारा नितांत प्रेम करणारा हा परिवार काय द्यावे त्याशी व्हावे उत्तर आहे. कारण सर्व त्या ठिकाणी महाराज उपस्थित राहिले, सर्व महाराज मंडळी, कीर्तनकार, सर्वांना त्या ठिकाणी महाराज निळे परिवारांच्या वतीनं सर्वांचं स्वागत आहे. बाबांनी गोड 2 तास चिंतन केलं. महाराज ऐका, त्यांनी सांगितलं आम्ही कर्मकांडी, त्यांना खूप वेळ कमी आहे आज, पण नावीला झाला भ्रमर भेदी कोडे भलतेशी काष्ट कोरडे. कारण या एवढ्या त्या ठिकाणी प्रेमातून त्यांना जाता येणं गेलं. दुसरीकडे त्या ठिकाणी इतका वेळ थांबत नव्हते. ज्यांनी ब्रह्मीभूत ब्रह्मचैतन्य मोतीराम महाराजांच्या वैकुंठ गमनाचं पंचांग पाहिलं, धोंडो महाराज शास्त्री पालमकर, ज्यांच्या बाबांनी माझ्या वाड्यामध्ये 22 वर्ष भागवत कथा केली. मी कुठल्या संस्थेमधला नाही, त्यांच्या बाबांची सेवा केली आणि माझ्या वडिलांचा आशीर्वाद हेच माझ्या पाठीशी. खूप मोठे माणसं आहेत. निळे परिवाराला त्या ठिकाणी तारीख भेटली. निळे परिवारांच्या वतीनं सर्व जमलेल्या सर्व गुणीजन मंडळीच्या वतीनं बाबांचं त्या ठिकाणी हार्दिक स्वागत आहे. झालेली सेवा त्या ठिकाणी भगवंताच्या चरणी अर्पण आहे. विठ्ठल जय जय विठ्ठल. आ बोलू वाकडे